ठीक आहे, सुरू करूयात आपण. आवाज आय थिंक सो सगळ्यांना क्लिअर येते. तुमच्या कमेंट वाचलेल्या मी. बघूया. बघा, आजच्या सेशनमध्ये आपण काय काय करणार आहे ते तुम्हाला सांगतो पहिले. ह्या सेशनमध्ये आपण काही गोष्टी डिस्कस करणार आहे. त्यामध्ये शेवटच्या 20 दिवसात आता तुमच्याकडनं HB पुढे 20 दिवसात काय अपेक्षित आहे, ठीक आहे. नंतर मग स्ट्रॅटेजी, कंबाईनच्या पेपर एक्झिक्युशनची स्ट्रॅटेजी, प्रत्येक स्ट्रॅटेजी पण ठरवताना तुमच्या पॉसिबली कुठल्या चुका होऊ शकतात, ठीक आहे. त्या ज्या माझ्या अनुभवातून आलेल्या आहेत त्या चुका तुम्हाला सांगणार आहे. नंतर मग ऍक्च्युअल पेपरची स्ट्रॅटेजी, त्यामध्ये मग लक्षात घ्या ऍक्च्युअल पेपरची स्ट्रॅटेजीमध्ये मग तुमचं टाइम मॅनेजमेंट येईल. नंतर मग टेम्परामेंट कसं मॅनेज करायचं, त्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहे, ठीक आहे. नंतर मग आपण सुरुवातीला सांगितलं शेवटच्या 20 दिवसाचं मॅनेजमेंट, त्यानंतर स्ट्रॅटेजीमध्ये होणाऱ्या चुका, स्ट्रॅटेजी ठरवताना होणाऱ्या चुका, ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी, त्यामध्ये मग तुमचा टाइम मॅनेजमेंट आणि इतर गोष्टी, आणि ते झाल्यानंतर स्ट्रॅटेजी ठरवल्यानंतर ऍक्च्युअल पेपर मॅनेजमेंट, ठीक आहे. ऍक्च्युअल पेपर मॅनेजमेंट, ऍक्च्युअल पेपरचं एक्झिक्युशन, ठीक आहे. तर त्यामध्ये मग ऍक्च्युअल पेपरच्या मॅनेजमेंटमध्ये बऱ्याच लोकांचं मग अँझायटी खूप असते, तर त्यामुळे त्यांचं मनाचं संतुलन राहत नाही. तर ते संतुलन कसं मेंटेन करता येईल ते आपण बोलणार आहे. त्याचबरोबर पेपर दरम्यान कोणत्या चुका होऊ शकतात. साऊंड येत नाही, मध्ये मध्ये कट होतोय. ओके, बाकीच्यांना क्लिअर आहे का? सर क्लिअर आहे ना? तर गणेश तुम्ही, ओके, गणेश तुम्ही एकदा डिस्कनेक्ट करून कनेक्ट व्हा, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला साऊंड क्लिअर येईल, ठीक आहे. किंवा मग तुमचा फोन पण एअरप्लेनला एकदा टाका, म्हणजे रिकनेक्ट झालं की थोडासा स्पीड चांगला येतो, ठीक आहे. तर ते एक बघा. ओके, हा. सो मग ऍक्च्युअल पेपर मॅनेजमेंट तुमच्यासाठी 1 मिनिट थांबतो मी, व्हा पटकन तुम्ही जॉईन, म्हणजे तुमचं काही मिस नको व्हायला. पटकन व्हा जॉईन, ठीक आहे. ठीक आहे गणेश, येतोय का? क्लिअर येतोय का? ओके, हा. अटेम सगळं बोलूया आपण, टेन्शन नका घेऊ. लगेच सेशन सुरू पण नाही झाला आणि तुमचे प्रश्न यायला लागले. सेशन होऊ तर द्या, सेशन झालं की त्यानंतर विचारा मग तुमचे प्रश्न. मोस्ट प्रोबेबली माझ्या सेशन मध्ये शेवटी जास्त प्रश्न राहत नाही, ठीक आहे. धनप्पा, सेशन होऊ द्या, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळतील. बरं, कंटिन्यू करतोय आपण. सो ऍक्च्युअल पेपर मॅनेजमेंट, यामध्ये लक्षात घ्या, त्यामध्ये सुरुवातीची अँझायटी, ठीक आहे. सुरुवातीची जी अँझायटी असते, बऱ्याच लोकांना टेम्परामेंट राहत नाही, अँझायटी सुरुवातीला खूप असते, ठीक आहे. भीती असते, ठीक आहे. सो त्याचा परिणाम तुमच्या पेपर होऊ शकतो. तर त्या गोष्टीवर आपण बोलणार आहे ऍक्च्युअल पेपर मॅनेजमेंटमध्ये. मनाचे संतुलन तुम्ही ओव्हरऑल पूर्ण एका तासामध्ये कसं मेंटेन करू शकता, त्याही गोष्टीवर बोलणार आहे, ठीक आहे. नंतर मग ऍक्च्युअल पेपरमध्ये तुमच्या सर्वसाधारणपणे कंबाईनमध्ये स्पीड विथ अॅक्युरसी, लक्षात घ्या, स्पीड विथ अॅक्युरसी ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला पाहिजे असतात. बट मग पेपर फास्टमध्ये सोडवलं तर कुठल्या चुका होऊ शकतात, आणि जास्त अॅक्युरसी मेंटेन करायचं, त्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं तर मग कुठल्या कॉमन चुका होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टी आपण एकंदरीत बोलणार आहेत, आणि अटेम्प्ट विषयी पण बोलूया. हे तुम्हाला एकंदरीत तुम्हाला सांगितलेलं कोणकोणते पॉईंट आपण आज कव्हर करणार आहे, ठीक आहे. आता लक्षात घ्या, पहिला पॉईंट घ्या, ठीक आहे. बघा, शेवटच्या 20 दिवसात तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे. तर बघा, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट आणि मॅथ्स, रिजनिंग हे मेजर सब्जेक्ट आपल्याला आहे, ठीक आहे. सो तुम्हाला प्लॅनिंग करताना लक्षात घ्या, प्लॅनिंग करताना काय ना, रिव्हर्स प्लॅनिंग करायचं असतं शेवटच्या दिवसांचं. रिव्हर्स प्लॅनिंग म्हणजे कसं, 26 फेब्रुवारीला परीक्षा आहे, तर मग त्याच्या अगोदरचे 6 दिवस माझे 6 सब्जेक्ट किमान, 6 दिवस 6 सब्जेक्ट, काही लोक 6 दिवसात 2 पण रिव्हिजन करू शकतात, चांगला अभ्यास असेल तर, ठीक आहे. पण किमान तुम्हाला किमान रिक्वायरमेंट सांगतो बरं. सो किमान रिक्वायरमेंट ही आहे की 6 दिवसामध्ये तुमचे 6 सब्जेक्ट, एक शेवटची रिव्हिजन ती असेल, त्याच्या अगोदरची 12 दिवसाची, म्हणजे 2 दिवसाला एक सब्जेक्ट, अशी 2 दिवसाची एक रिव्हिजन, म्हणजे अशी 2 रिव्हिजन हा तुमच्या किमान असणं अपेक्षित आहे, ठीक आहे. 12 दिवसाची जी रिव्हिजन असते, 12 दिवसाची जी काही आपण रिवाइज करणार आहे, ते लगेच 12 म्हणजे 13व्या दिवशी आपण शेवटची रिव्हिजन मारणार आहे. ती एक शेवटची रिव्हिजन हे कशी असते, ही कॉन्फिडन्स बिल्डिंग म्हणू शकतो आपण त्याला, ती रिव्हिजन असते. कारण की 12 दिवस जे काही आपण वाचलेलं असतं ते म्हणजे एकदम फ्रेश असतं, आणि 6व्या दिवशी
जे शेवटची रिव्हिजन मारत असतो आपण, तर ते आपल्याला सगळं फ्रेश फ्रेश आठवत असतं आणि फ्रेश फ्रेश गोष्टी आठवत असल्यामुळे काय होतं, की तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. ठीक आहे. तो त्यामुळे तुमची ॲक्युरसी वाढण्यासही मदत होईल आणि तुमचं कॉन्फिडन्स बिल्डिंग पण होईल. ठीक आहे. त्यामुळे ह्या दोन्ही रिव्हिजन अतिशय महत्त्वाच्या ठरतात. ह्या दोन्ही रिव्हिजन 6 दिवसाची शेवटची आणि 12 दिवसाची. ठीक आहे. तर ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या. आता हे असंच असेल तर असं नाही. तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार, तुमच्या कम्फर्टनुसार जर एक सब्जेक्ट तुम्ही एका दिवसात संपवू शकत असाल, तर काहीच विषय नाही. तुम्ही 3 दिवसात पण सगळे 6चे 6 सब्जेक्ट संपवू शकता. ठीक आहे. ओके. सो असं पण तुम्ही करू शकता तुमच्या मॅनेजमेंटनुसार. पण एक तुम्हाला ओव्हरऑल मी सांगितलेलं. ठीक आहे. आता काही लोकांना अ, एका दिवसाला पूर्ण सब्जेक्ट संपवायचा का? तर हे तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार आहे. तुमच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार आहे. तुम्हाला एका दिवसाला एक सब्जेक्ट करायचा असेल ते करू शकता. काही लोकं सगळ्याच सब्जेक्टच्या टचमध्ये राहावा यासाठी रोज 2-3 सब्जेक्ट पण घेतात. असं पण करतात. ठीक आहे. तर हे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विषय आहे. ते तुम्ही तुमच्या अनुभवावरून ठरवा. ठीक आहे. पण आयडियली 6 दिवसात तुमचं ओव्हरऑल सगळं व्हायला पाहिजे. ठीक आहे. ते ओव्हरऑल सगळे त्याच्यामध्ये पण 6 दिवसामध्ये जे महत्त्वाचे टॉपिक, आता महत्त्वाचे टॉपिक कुठले? तर एक मी काल परवाच इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ शेअर केलेला होता. ठीक आहे. तो इकॉनॉमिक्सचा एनालिसिसचा व्हिडिओ. मागील 3 वर्षाचं एनालिसिस मी तुम्हाला एनालिसिस कसं करावं, ठीक आहे, प्रश्नपत्रिकांचं, त्यासाठी मी तो व्हिडिओ बनवलेला होता. अपेक्षा आहे की तुम्ही ते बघितलेलं असेल. ठीक आहे. सो त्या 6 दिवसामध्ये लक्षात घ्या, जे आपण एनालिसिस करतो मागील 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं स्वतः एनालिसिस करतो किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या एनालिसिस ते बघतो. ठीक आहे. सो किंवा मग इतरही काही. पण स्वतः जे एनालिसिस केलेलं असतं, ठीक आहे. त्या एनालिसिसमधून तुम्हाला कुठला टॉपिक वाटतं, की हा टॉपिक महत्त्वाचा आहे. मी ऑलरेडी तुम्हाला 1 मिनिट. हे बंटी काय म्हणतोय, चालू झालं का? चालू आहे सर. सगळे ऐकतायत. तुम्हाला आवाज येत नाही का? हं. आवाज येत नाही. सर तुमचा प्रॉब्लेम आहे. बाकीच्यांना सगळ्यांना क्लिअर आवाज येतो. ठीक आहे. ओके. सो तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हां. सो काय सांगत होतो तुम्ही? रिजॉइन व्हा सर. बंटी रिजॉइन व्हा तुम्ही. ठीक आहे. आणि हां, तर तुम्हाला सांगत होतो मी, की 6 दिवसाचं जे प्लॅनिंग असतं, 6 दिवसाचं जे प्लॅनिंग असतं, ते तुमच्या व्यक्तिमत्त्वानुसार असायला पाहिजे आणि त्याचबरोबर मागील वर्षाच्या किमान 3-4 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं एनालिसिस तुम्ही स्वतः केलेलं असेल, ते एनालिसिस कसं करायचं माझा इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ बघा, तुम्हाला आयडिया येईल. ठीक आहे. सो त्या प्रश्नपत्रिकेवरून आपल्याला काय कळतं, की महत्त्वाचे टॉपिक कुठले आहे आणि ह्या 6 दिवसामध्ये त्या महत्त्वाच्या टॉपिकवर ॲब्सोल्यूट पाठांतरावर भर द्या. ॲब्सोल्यूट पाठांतर का? पाठांतर म्हणजे इथे कंबाईनला आपल्याला एका तासात 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. ठीक आहे. एका तासात 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, तर मग तुमचं जर पाठांतर असेल, तर तुमची स्पीड वाढेल. ठीक आहे. पाठांतर चांगलं असेल, तर तुमची स्पीड वाढेल. जास्त विचार करावा लागणार नाही. त्यासाठी लक्षात घ्या, की तुम्हाला ॲब्सोल्यूट पाठांतराची गरज असते शेवटच्या 6 दिवसामध्ये. ठीक आहे. सो आणि जे प्रश्न आपल्या पाठांतराच्या आवाक्याच्या बाहेर असतात, ते प्रश्न, अननोन प्रश्न, ते कसे टॅकल करायचे, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती, जसं इलिमिनेशन झालं, मग कीवर्ड मॅचिंग झालं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच, ह्या सगळ्या गोष्टी आपण जे 2019 आणि 20चा जो पेपर आपण जे कंबाईनच्या पेड बॅच घेतोय मी, म्हणजे बऱ्याच लोकांची डिमांड आलेली आहे. तर त्यामुळे मी ते किमान ते 2 पेपर तरी घेतोय. ठीक आहे. सो त्यामध्ये आपण जे अननोन प्रश्न कसे टॅकल करतात, ठीक आहे. तर त्या त्या गोष्टी आपण ह्या 2 पेपरच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या क्लिअर होतील. ठीक आहे. सो हे एक महत्त्वाचं. आणि जे लोकं बॅच जॉइन केलेली नाही, ठीक आहे, किंवा ज्यांना करायची नसेल, त्यांनी किमान माझा YouTubeला ऑलरेडी व्हिडिओ उपलब्ध आहे एक, ठीक आहे. सो तो पण तुम्ही बघू शकता. बट ऑब्व्हियस सी बात आहे, याच्यामध्ये मी सगळे प्रश्न घेणार, सगळ्या प्रश्नांची आपण एक अप्रोच डिस्कस करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त तुम्हाला एक्सपोजर मिळेल, खूप जास्त टेक्निक्स तुम्हाला कळतील. ठीक आहे. लॉजिक कसं लावायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. अ, चला ह्या नंतर बोलूया, ठीक आहे. या गोष्टीवर नंतर बोलूया. फीस कमी करा सर माझी. ओके. तर हे बेसिकली बॅचचं प्रमोशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नाहीये. हे सगळं आपण जे करतोय ना, हे सगळं आपण बेसिकली कंबाईन स्ट्रॅटेजीविषयी बोलण्याविषयी मी हे लेक्चर हे करतोय. ठीक आहे. तर बॅचच्या विषयी तुम्हाला बोलायचं असेल नंतर बोलूया. त्याच्यावर तुम्हाला नंबर दिलाय, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. पुढचं काय होतं मग आपलं महत्त्वाचा मुद्दा. अ, सो तुम्हाला काय सांगितलेलं होतं? तुम्हाला काय सांगितलेलं होतं मी? 6 डेज, 12 डेज अशी किमान 2 रिव्हिजन किंवा
जर तुमचा थोडासा अभ्यास चांगला असेल तर 6 × 3 डेज म्हणजे 3 रिव्हिजन, ठीक आहे. आणि अजून तुमचा जर चांगला अभ्यास असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबाने यामध्ये 4थी रिव्हिजन पण ऍड करू शकता. हे तुमचं आहे. पण तुमच्या आता नंबर्स वाढवण्यात लक्षात घ्या, की माझे 10 रिव्हिजन झाल्या, 15 झाल्या, 20 झाल्या. नंबर्स वाढवण्यात अर्थ नाही. ठीक आहे. जे काही तुम्ही रिव्हिजन करताय त्यातलं तुम्हाला किती आठवते, ते तुम्ही रिप्रोड्यूस करू शकता का? ह्याही गोष्टी तितक्यात महत्त्वाच्या आहेत. आलं का लक्षात तुमच्या? आता एक ह्या गोष्टीवर छोटंसं एक माझं तुम्हाला अनुभव सांगतो, की मेन्सच्या वेळेस बऱ्याचदा असं झालेलं, की म्हणजे माझी 10 आय थिंक 15 दिवसा अगोदर माझी तब्येत खराब झाली. त्यामध्ये 10 दिवस माझी तब्येतीच्या ह्याच्यामध्ये गेले. ठीक आहे. सो तरी पण मी तेव्हा स्वतःची एक पॉझिटिव्ह माइंडसेट मेंटेन करण्यासाठी स्वतःला तेव्हा नेहमी सांगत होतो, की शेवटच्या मला फक्त 2 रिव्हिजन पाहिजेत. बाकी मला नाही मिळाल्या तरी चालेल. शेवटच्या 2 रिव्हिजनमध्ये मी माझा चांगला अटेम्प्ट देऊ शकतो, चांगले प्रश्न, चांगले मार्क्स काढू शकतो. हे कंटिन्युअसली मी स्वतःला सांगत होतो. ठीक आहे. आणि अ, आणि त्यामध्ये फक्त मी स्वतःचं कंपॅरिझन टाळलेलं. ठीक आहे. त्यामध्ये मी स्वतःचं कंपॅरिझन टाळलेलं, की लोकांच्या किती रिव्हिजन झालेलं आहे, यानं 10 वेळा वाचलं का, त्यानं 10 वेळा. बऱ्याच लोकांचे कमेंट येतात परीक्षा जवळ आली, की माझं पुस्तक पाठ झालं, माझं असं झालं, तसं झालं. त्या कमेंट तुम्हाला कदाचित डिमोटिव्हेटिंग ठरू शकतात. त्याचा तुमच्या परफॉर्मन्सवर इम्पॅक्ट होऊ शकतो. ठीक आहे. सो अशा लोकांपासून दूर राहा. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व ओळखा, की तुम्हाला किती रिव्हिजनची गरज आहे. मला माहिती आहे शेवटच्या 2 रिव्हिजन माझ्या जर चांगल्या झाल्या, तर मी चांगला अटेम्प्ट देऊ शकतो किंवा मग त्या 2 रिव्हिजनच्या बेसिसवर जे काही प्रश्न माझ्या अभ्यासातले तर ती मी अटेम्प्ट करतो. अननोन प्रश्न टॅकल करण्याची माझी अप्रोच डेव्हलप केलेली आहे मी स्वतःची. तर ती मी ती जे अननोन प्रश्न टॅकल करण्याचे त्या अप्रोचच्या बेसिसवर बाकीचे प्रश्न अटेम्प्ट करू शकतो. हा माझा व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न झाला. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न काय आहे? तुम्हाला 2 लागतात की 3 लागतात हे तुम्ही ठरवा. बट नंबरच्या मागे जाऊ नका. निगेटिव्ह कमेंटच्या मागे जाऊ नका. हे कंपॅरिझन खूप जास्त येऊ शकतं तुम्हाला. तुम्हाला लायब्ररीमध्ये 12 तास, 13 तास, 14 तास बसणारे विद्यार्थी दिसतील. त्यांनी तुम्हाला कदाचित डिमोटिव्हेट होऊ शकतं. बट लक्षात घ्या, त्याला जर 12-14 तास लागत असेल, तुम्हाला किती लागतात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जर तुमचा अभ्यास जर 8 तास करून होत असेल, ठीक आहे, तर तो तुमचा व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही 8 तासात जर एकदम प्रोडक्टिव्ह अभ्यास करून तुम्ही चांगले मार्क काढू शकता, तर तुम्हाला काय गरज आहे इतरांशी कंपेअर करायची. ठीक आहे. तो असं कंपॅरिझन टाळा ह्या काळामध्ये. ठीक आहे. नंतर मग लक्षात घ्या, या शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला काय सांगितलं मी ॲब्सोल्यूट पाठांतर महत्त्वाच्या टॉपिक्सवर तुम्हाला भर द्यायचा आहे. ठीक आहे. तर ॲब्सोल्यूट पाठांतर तुम्ही आवश्यक आहे. त्याने तुमची स्पीड वाढेल कारण की एका तासात आपल्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. ठीक आहे. आणि नंतर मग या काळामध्ये तुमचं नवीन मटेरियल अजिबात लक्ष घालू नका. तुमच्या मटेरियलवर तुम्ही ठाम राहा, की हे जे मटेरियल आहे, याच मटेरियलमधनं जे काही यायचं तेच हेच करेल. ठीक आहे. तुम्ही जर तुमच्या मटेरियलची ॲक्युरसी वाढवली, तुमच्या मटेरियलचे तुम्ही जे काही अभ्यास केलेला असतो, अर्थात ते पण कसं प्रिडिक्शन बेसिसवर म्हणजे कसं, की जसं मी तुम्हाला इकॉनॉमिक्स आधीच दिलं एवढ्या-एवढ्या टॉपिकवर जनरली प्रश्न येतात, की हे टॉपिक मी चांगले करेल. ठीक आहे. आणि हे ज्याही पुस्तकातून मी करत आहे, ज्याही पुस्तकातून मी ते टॉपिक कव्हर करत आहे. सो त्या पुस्तकातून ते उतरेल. ठीक आहे. सो हा एक विश्वास तुमचा असायला पाहिजे. म्हणजेच तुमच्या मटेरियल विश्वास असायला पाहिजे. बिनकामाचं कोणी काही प्रिडिक्ट करत असेल, ठीक आहे. तो 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 म्हणजे त्यामध्ये असं होतं, की कोणत्या काहीतरी प्रिडिक्शन सांगतं, हे असं-असं होऊ शकतं, तसं-तसं होऊ शकतं. ऑब्व्हियसली त्यांचं पण प्रिडिक्शन हे त्यांच्या मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेच्या बेसिसवर त्यांनी प्रिडिक्शन केलेलं असतं. पण त्या प्रिडिक्शन करताना ते काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी डेटा सांगतात, नवीन काहीतरी मटेरियल सांगतात. मग आपल्याला वाटतं, की अरे यार, हे जर केलं तर माझा 1 मार्क वाढेल, 2 मार्काला चला करून देऊया, हे पण करू द्या, ते पण करू द्या. आणि असं करत-करत आपण मटेरियल गोळा करतो आणि ॲट द एंड असं होईल तुमचं, की तुमच्याकडे मटेरियल होईल, मटेरियल तुम्ही वाचलेलं असेल, पण मटेरियलची रिव्हिजन जर तुमची झाली नाही, तर लक्षात घ्या मित्रांनो, तुमची जर मटेरियलची रिव्हिजन झाली नाही, तर तुम्हाला जो 1 मार्कसाठी तुम्ही ज्याच्या मागे लागत आहे, की इथे मला मार्क वाढायचे, सरांनीही सांगितलं, की इथे मार्क येऊ शकतात आणि मी त्या मटेरियलच्या मागे लागलो आणि तिथे समजा तुम्हाला 1 मार्क पडलाय. पण जे मटेरियलवर तुमचं जे स्वतःचं मटेरियल आहे त्याच्यावर रिव्हिजन न पडल्यामुळे तुमचं जे नुकसान होईल, म्हणजे तिथे 4 ते 5 मार्क जे असतील, ठीक आहे, तुमच्या रिव्हिजन न पडल्यामुळे जातील, ते नुकसान जास्त मोठं असेल. ठीक आहे. सर जो तुमचा स्वतःचा अभ्यास झालेला असतो, ठीक आहे. जो तुमचा स्वतःचा अभ्यास झाला त्याच्यावर विश्वास ठेवा. रिव्हिजन किंवा मग प्रिडिक्शन ह्या नवीन विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे, ज्याचा अभ्यास नाही झालेला असतो ठीक आहे.
त्यांच्यासाठी ठीक आहे, पण तुमचा जर ऑलरेडी अभ्यास झालेला आहे, तुम्ही जर ऑलरेडी चांगलं कव्हर केलंय, तर मग कशाला म्हणजे गरज नाही पडत ना, की दुसऱ्यांच्या प्रिडिक्शनवर जास्त भरोसा ठेवण्याची. ठीक आहे. रिव्हिजन लेक्चर मी पण घेतलेले आहे. राज्यसेवा पूर्वच्या अगोदर फ्री रिव्हिजन लेक्चर 40 तासाच्या वर रिव्हिजन लेक्चर होते. ते अशा विद्यार्थ्यांसाठी होते ज्या विद्यार्थ्यांचा स्वतःचा अभ्यास झालेला नसतो किंवा कमी झालेला असतो. तो कुछ ना हुआ तो कुछ तो सही, या हिशोबाने आपण ते रिव्हिजन लेक्चर घेतलेले आहे. ठीक आहे. सो रिव्हिजन लेक्चर बिलकुल कामाचे असतात, कामाचे नसतात असं नाहीये. पण ते तुम्हाला गरज आहे का? तोही मुद्दा तेवढाच कळीचा आहे. आपल्याला गरज आहे का? बिनफुकट मटेरियल वाढवू नका शेवटच्या दिवसात. ठीक आहे. सो अगेन ही माझ्या लेक्चरमध्ये ही गोष्ट रिपीटेड होणार बरं. तुमचे व्यक्तिमत्व तुम्हाला ओळखावे लागेल. तुम्हाला गरज काय ते तुम्हाला ओळखावे लागेल. ठीक आहे. सो ही गोष्ट बऱ्याचदा रिपीट करणार मी आणि बेसिकली याच्या बेसिसवरच तुमचं अभ्यास म्हणा, प्लॅनिंग म्हणा, स्ट्रॅटेजी म्हणा, या सगळ्या गोष्टी त्याच अराउंड असतात. अजून एक उदाहरण देतो. ठीक आहे. थोडंसं उदाहरण जास्त होतात, पण ह्या गोष्टी समजून घेणं महत्वाचं आहे. ठीक आहे. बरेच लोक म्हणतात, एक मिनिट आता. हा, सो उदाहरण देतो तुम्ही की हा एक माझं थोडं मेन्सच्या अभ्यासाच्या दरम्यान थोडंसं मला जे मी अनुभवले ते तुम्हाला सांगतो की बरेच जे काही स्ट्रॅटेजी असतात किंवा रेडीमेड स्ट्रॅटेजी असतात, ते एखाद्या टॉपरची स्ट्रॅटेजी असतात. ठीक आहे. सो त्यामध्ये रोज करा, रोज मेसेजिंग करा किंवा मग रोज आता मेन्सच्या वेळेस रोज इंग्लिश मराठी करा. बट माझं असं झालेलं मेन्सच्या वेळेस की रोज मराठी इंग्लिश माझ्याकडनं शक्य होत नव्हतं. तर मग मी रोज मराठी इंग्लिश म्हणजे हप्त्यातनं किंवा 7 दिवस होतात. ठीक आहे. तर 7 दिवस म्हणजे 14 दिवस तुम्ही 14 तास बेसिकली 7 दिवस 14 तास तुम्ही बेसिकली मराठी इंग्लिश करणं अपेक्षित होतं. तर रोज माझ्याकडनं शक्य होत नव्हतं. तर मी दुसरी गोष्ट फिगर आउट केलेली. मी त्यामध्ये मग काय केलेलं की समजा 6 दिवस किंवा 7 दिवस जर आपण एखादं GS1 समजा मी अभ्यासत आहे. ठीक आहे. तर मग मी 4-5 दिवस किंवा 6 दिवस हे करणार, GS करणार आणि 1 दिवस पूर्ण मराठी करणार. ठीक आहे. पूर्ण मराठी इंग्लिश करणार. तरी पण मी तिथे फक्त एवढा प्रयत्न केलेला की ते माझे 14 तास आहे ना, ते किमान 12 तास तरी किंवा 10-12 तास तरी मी हप्त्यातनं मराठी इंग्लिश करणं अपेक्षित होतं आणि मी तशा प्रकारची स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट केली. आता मग माझी स्ट्रॅटेजी चुकीची आहे का? जर लोकांनी बऱ्याच लोकांनी सांगितलेलं की रोज करायचं म्हणून. नाही, ते माझ्या व्यक्तिमत्त्वाला सूट होणारी माझी स्ट्रॅटेजी माझ्यासाठी योग्य आहे. तुम्हाला पटेलच का? तुम्हाला लागू होणारच का? अजिबात नाही. ठीक आहे. ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला काय योग्य आहे असते ते करायचं. ठीक आहे. आणि ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करून तर मला म्हणजे 70+ मार्क लँग्वेजमध्ये आहे आणि बाकीची स्ट्रॅटेजी जी लोकं रोज करतात त्यांना पण तसेच मार्क आहे. म्हणजे दोन्ही स्ट्रॅटेजी त्यालाही वर्क होतात, मलाही वर्क होतात. पण तो माझ्या व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न होता. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न होता. ठीक आहे. त्यामुळे त्यांनी ती स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट केली. तर त्यामुळं इथे पण तुम्ही लक्षात घ्या. कंबाईनमध्ये पण जसं रोज तुम्ही मॅथ्स रिझनिंग करू शकता. रोज तुम्ही करंट करू शकता. हे तुमच्या अगेन व्यक्तिमत्त्वाचा प्रश्न आहे. जर तुम्हाला ते जमत नसेल, तर तुम्ही 1 दिवस सेपरेट करंट द्या. 1 दिवस सेपरेट मॅथ्स रिझनिंगला देऊ शकता. असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो हा मुद्दा समजलेला तुम्हाला? ठीक आहे. आणि जे काही मी विचारतो तुम्ही थम्स देत चला. ठीक आहे. थम्स मला रिस्पॉन्स देत चला. मी तुमच्या सगळ्या कमेंट परत एकदा वाचेल बरं. लगेच मी सगळ्या कमेंट वाचत नाही. फक्त मी जे काही म्हणतोय त्याचा थम्स देत चला. ठीक आहे. जर तुम्हाला तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचत असेल तर. ठीक आहे. मुद्दे पटत असतील तर. ओके. हां. ठीक आहे. चला पुढच्या मुद्द्याकडे वळूया आपण. सो तुम्हाला काय सांगितलं मी? पाठांतर महत्वाचं असतं. नवीन मटेरियल अजिबात तुम्हाला वापरायचं नाहीये. तुमच्या मटेरियलवर विश्वास ठेवा. तुमचा चांगला अभ्यास झालेला त्यावर लक्षात ठेवा. नंतर मग प्रिडिक्शन, रिव्हिजन सध्या तरी याच्या मागे लागू नका. कारण की त्यांनी तुमचं मटेरियल वाढेल. ठीक आहे. तर वाढण्यापेक्षा तुमची रिव्हिजन महत्वाची आहे. रिव्हिजन महत्वाची आहे. तर त्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यानंतर लक्षात घ्या, या काळामध्ये तुमच्यामध्ये अत्युच्च दर्जाचं शिस्त आणि कॉन्सन्ट्रेशन नाही म्हणणार मी, कॉन्सन्ट्रेशन नाही.
डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड तुमचं असायला पाहिजे. ठीक आहे, अत्युच्च दर्जाची शिस्त तुम्हाला पाहिजे, डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड तुमचं असायला पाहिजे. तुमची आता हे तुम्हाला कसं कळणार? तुम्ही दिवसाला ऑडिट करा तुमचं, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर किंवा सकाळी स्टार्ट होण्याच्या अगोदर. ठीक आहे, तुम्ही दिवसाचं ऑडिट करा. माझं काल किंवा आज कशाने डिस्ट्रॅक्शन झालेलं, ते कुठले फोन असू शकते, सोशल मीडिया असू शकते, काहीही असू शकते. ठीक आहे, काहीही असू शकते. तर त्या गोष्टी तुम्ही काढायच्या, दिवसाला काढायचे. आज माझ्या ह्या चुका झालेल्या आहे, यामुळे मी डिस्ट्रॅक्ट झालेलो आणि त्यामुळे लक्षात घ्या, ह्या चुका झाल्यामुळे माझं डिस्ट्रॅक्शन झालेलं हे तुम्ही लिहून काढायचं असते आणि दुसऱ्या दिवशी त्या गोष्टी टाळायच्या. तर ही अत्युच्च दर्जाचं डिसिप्लिन, शिस्त आणि डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड ह्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या ठरणार तुमच्या शेवटच्या 20 दिवसामध्ये. ठीक आहे. यामध्ये पण लक्षात घ्या, अजून अत्युच्च दर्जाची शिस्त म्हणजे काय? तर जर तुम्ही डिसाईड केलं, की मला 7 वाजता लायब्ररीत जायचं आहे किंवा 10 वाजता जायचं आहे, तुम्ही नाईट मारत असाल तर 10 वाजता म्हणजे 10 वाजताच जायचं मग. ठीक आहे. त्याला 10 ते 15 करायचं नाही. 15 गुणिले 20 म्हणजे खूप जास्त वेळ होतो तो. सो हे एक डिसिप्लिन तुमच्यामध्ये येऊ द्या. ठीक आहे. किमान ह्या 20 दिवस तरी येऊ द्या. ओके. आणि जर तुम्ही अनअव्हॉइडेबल रिझनसाठी जर तुम्ही त्या गोष्टी टाईम मॅनेजमेंट नाही करू शकत असाल, तर किमान त्या गोष्टी कुठेतरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी जर तुम्ही जास्त टाईमपास करत असाल, तर तो टाईम ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करा. पण ही डिसिप्लिन फार महत्त्वाची आहे 20 दिवसामध्ये. ठीक आहे. सो यामध्ये मग तुम्ही पाठांतरावर भर द्यायचा तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर अननोन प्रश्न जे फोडण्याचे अप्रोच आहे, त्यावर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. ठीक आहे. ते तुमच्या मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकावरून येतं. ठीक आहे. तर अननोन प्रश्न जे फोडण्याचे अप्रोच, ठीक आहे. त्यामध्ये एलिमिनेशन सांगितलं, ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, कीवर्ड मॅचिंग असू शकते, पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच शकते, सगळ्या गोष्टी असू शकतात. त्या गोष्टी आपण 19-20च्या पेपरमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. हे झालं महत्त्वाचं. शेवटच्या 20 दिवसात ज्या महत्त्वाच्या गोष्टी मला वाटल्या त्या तुम्हाला शेअर केल्या. ठीक आहे. आता लक्षात घ्या स्ट्रॅटेजी. तुम्हाला डिस्टर्बन्स येते का? डिस्टर्बन्स थोडं? काही बाहेरचं डिस्टर्बन्स येते का? कोणाला आवाज येत नसेल तर अपडेट करा. हां, ओके. तुम्हाला बाहेरचं डिस्टर्बन्स येते का माझ्या आवाजामध्ये? कारण की बाहेर थोडंसं डिस्टर्बन्स चालू आहे. पटकन सांगा. नाही, गुड. व्हेरी गुड. चलेगा. चला आपण कंटिन्यू करूया. ओके, गुड. चलेगा. बघा स्ट्रॅटेजी बघा, स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी बघा, जरा ठीक आहे, मला कळलं डिस्टर्बन्स नाही म्हणून. आता स्ट्रॅटेजीवर थोडंसं बोलूया आपण. यामध्ये 2 गोष्टी मी जनरली स्ट्रॅटेजी ठरवताना कोणत्या चुका होऊ शकतात तुमच्या आणि स्ट्रॅटेजी आणि टाईम मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टीवर मी जनरली बोलत असतो. ठीक आहे, कुठल्याही परीक्षेची असेल तर. तर यामध्ये स्ट्रॅटेजी ठरवताना तुमच्या कुठल्या चुका होऊ शकतात ते तुम्हाला सांगतो पहिले. बघा, तुमची कुठल्याही परीक्षेची स्ट्रॅटेजी असू द्या, ती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकावरून करणे. ठीक आहे. टेस्ट पेपरवरून नाही. टेस्ट पेपरच्या प्रश्नाची लेव्हल ही जरा वेगळी असते. आयोगाच्या प्रश्नाची लेव्हल ही थोडं स्वरूपाचं वेगळं असतं. ठीक आहे. तर स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी तुम्ही आयोगाच्या प्रश्नपत्रिकांवरूनच ठरवायची. टेस्ट पेपर कशासाठी वापरायचे? जी काही आपण स्ट्रॅटेजी वापरलेली असते, जी काही असते ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट होतीये का त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी टेस्ट पेपर वापरायचे. त्यापेक्षा त्या टेस्ट पेपरला जास्त महत्त्व द्यायचं नाही. ठीक आहे. त्याच्यातून येणाऱ्या मार्कला पण जास्त महत्त्व द्यायचं नाही. ठीक आहे. आयोगाचं ते वेगळं असतं कार्यक्रम. इकडचा कार्यक्रम वेगळा असतो. ठीक आहे. सो त्या गोष्टीकडे इव्हन ऑप्शन पण तशा प्रकारे सेट होत नसतात. आता तुम्हाला जे एनालिसिस आपण बघूया ना, तुम्हाला कळेल की आयोग ऑप्शन कसे सेट करतो, त्यावरून कशी उत्तर निघतात पटापट. ठीक आहे. सो टेस्ट पेपरवरून स्ट्रॅटेजी ठरवायची नाही. दुसरी गोष्ट, एखादा व्यक्ती जर राउंडमध्ये प्रश्न सॉल्व्ह करत आहे, राउंड म्हणजे पहिल्या राउंडमध्ये मी 50 करणार, दुसऱ्या राउंडमध्ये मग उर्वरित 50 करणार, असं कोणी सॉल्व्ह करत असेल, ठीक आहे, तर मग मी पण तसं राउंडमध्ये करायला पाहिजे का? अजिबात नाही ना. अगेन हा तुमचा व्यक्तिमत्वाचा प्रश्न आहे. राउंडमध्ये प्रश्न काही लोक सॉल्व्ह करतात, काही राउंडमध्ये नाही सॉल्व्ह करत. ठीक आहे. सो आता मी राउंडमध्ये सॉल्व्ह करत नाही. मी प्रश्न बघितला, तिथल्या तिथे मला जे काही सुचतंय ते मध्ये तिथल्या तिथे लिहिणार. ठीक आहे. तिथल्या तिथे प्रश्न फोडण्याचा प्रयत्न करणार. जर प्रश्न फुटत असेल ठीक आहे. तरी पण मला तिथल्या तिथे जर मला कुठलं मोस्ट प्रोबेबल यापैकी जर मी इलिमिनेट केलं आणि कुठलं मोस्ट प्रोबेबल उत्तर वाटतं, ते उत्तर मी त्यामध्ये टिक करून ठेवणार. ठीक आहे. आणि नंतर मग त्या प्रश्नाला वाटल्यास राउंड करून ठेवणार आणि जर वेळ भेटला तर मी बघेल. ठीक आहे. पण असं होऊ शकतं की तुम्ही राउंडमध्ये करायचा प्रयत्न केलेला, की हा मी नेक्स्ट राउंडमध्ये हा प्रश्न अटेम्प्ट करेल आणि असं होऊ शकतं की कंबाईनमध्ये ऑलरेडी 1च तास असतो आणि मग नेक्स्ट राउंडमध्ये जर मी प्रयत्न केला तो अटेम्प्ट करण्याचा आणि तेव्हा माझ्याकडचा वेळच सगळा संपलेला. ठीक आहे. तर मग तो प्रश्न
बेसिकली तुम्हाला विचार करायला पण वेळ नसेल. आणि जो प्रश्न अटेम्प्ट करताना तुम्ही काहीतरी थोडाफार विचार केलेला असतो, तो विचार तुम्हाला परत करावा लागेल. म्हणजे तुम्हाला रिइन्व्हेस्टिंग ऑफ द टाईम, ठीक आहे. तर टाईम तुम्ही परत रिइन्व्हेस्ट करणार. सो ह्या गोष्टी टाळा, ठीक आहे. सो राउंड मधनं करत असाल तर मोस्ट प्रोबेबल उत्तर तरी तुम्ही प्रश्न जर बघत असाल तर मोस्ट प्रोबेबल उत्तर तुम्ही टिक करा, ठीक आहे. नंतर मग अजून गोष्ट, आता अटेम्प्ट वाढवायचा म्हणून रॅन्डम अटेम्प्ट करणे, हे पण स्ट्रॅटेजीमध्ये आता काही लोकांचा स्कोर कमी आलेला, त्यांना वाटतं की ठीक आहे माझा अटेम्प्ट कमी असल्यामुळे माझा स्कोर आला, त्या स्कोर कमी आला असं वाटतं काही लोकांना. मग ते स्ट्रॅटेजी ठरवताना काय करतात, मी अटेम्प्ट थोडासा वाढवायचा प्रयत्न आहे, ठीक आहे. अटेम्प्ट चांगला असावा कारण की बरेच मार्किंग आहे, पण अटेम्प्ट हा रॅन्डम नसायला पाहिजे, ठीक आहे. 2 मार्क द्या, 3 मार्क द्या, असं नाही. काहीतरी लॉजिक आहे, काहीतरी लॉजिक असतं, ठीक आहे. ते आपण इम्प्लिमेंट करायला पाहिजे, ठीक आहे. सो माझे 20-30 प्रश्न सुटले, मग मी सगळे 2 मार्क, सगळे 3 मार्क. हो, याच्यापेक्षा तुम्ही लॉजिकली अटेम्प्ट करा, तुमचा नक्कीच त्यामध्ये पॉझिटिव्ह स्कोर येईल. पण फक्त अटेम्प्ट वाढवायचा म्हणून फक्त रॅन्डमली अटेम्प्ट केलेला असं करू नका, ठीक आहे. सो हे झालं तुमच्या स्ट्रॅटेजी ठरवताना चुका. स्ट्रॅटेजी ठरवताना दुसऱ्याचं कॉपी करायचं नाही, टेस्ट पेपरवरून ठरवायची नाही, आणि त्याचबरोबर रॅन्डम अटेम्प्ट करणे हे पण तुम्ही एक टाळू शकता, ठीक आहे. सो हे 3 महत्त्वाचे मुद्दे मला स्ट्रॅटेजी ठरवताना जे चुका होऊ शकतात तुमच्या पॉसिबली, त्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ठीक आहे. आता तुमच्या ऍक्च्युअल स्ट्रॅटेजी आणि टाइम मॅनेजमेंट, ठीक आहे, ह्याविषयी थोडंसं बोलूया आपण. बघा, कंबाईनमध्ये 85 प्रश्न जीएसचे आणि 85 प्रश्न जीएसचे आणि 15 प्रश्न मॅथ्स रिजनिंगचे. आता मॅथ्स रिजनिंगच्या प्रश्नाला थोडासा जास्त वेळ लागू शकतो जे इतर जीएसचे प्रश्न असतात, ठीक आहे. सो मॅथ्स रिजनिंगच्या प्रश्नामध्ये लक्षात घ्यायचं, मॅथ्स रिजनिंगचे जे प्रश्न असतात त्यामध्ये लक्षात घ्यायचं. हां, सो यामध्ये जनरली तुम्हाला एक 15 प्रश्न अटेम्प्ट करायला आपण 10 ते 12 मिनिटं देऊ शकतो मॅथ्स रिजनिंगमध्ये, ठीक आहे. जर तिकडे 10 ते 12 मिनिटं दिलेले आपण, ठीक आहे, मॅथ्स रिजनिंगमध्ये 10 ते 12 मिनिटं दिलेले, 7 मिनिटं तुम्हाला गोडे करायला लागतात. 100 गोडे करायचे असेल तर तुम्हाला 7 मिनिटं सहज लागतात. तर असे ओव्हरऑल आपले आपण अझ्युम करूया 20 मिनिटं आपले ह्या 2 गोष्टीमध्ये गेलेली. 10 ते 12 मिनिटं आपले मॅथ्स रिजनिंगमध्ये गेले, 7 मिनिटं गोडे करण्यामध्ये. ऑन एन एव्हरेज 20 मिनिटं मी पकडतो, ठीक आहे. उर्वरित 85 प्रश्न हे 40 मिनिटात तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात, ठीक आहे. तर 40 मिनिटामध्ये 85 प्रश्न म्हणजे तुम्हाला स्पीड तुमचा आयडियली कसा असायला पाहिजे, 10 मिनिटात 20 प्रश्न आयडियली असा असायला पाहिजे, ठीक आहे. काही लोकांचा हा स्पीड मेंटेन होत नाही, प्लस मायनस 3 मिनिटं चालेल, ठीक आहे. तर 45 मिनिटामध्ये तुम्ही जर 85 क्वेश्चन अटेम्प्ट करत असाल, ठीक आहे, 85 मिनिटामध्ये करत असाल, पण 7-8 मग तो तुमचा काहीतरी प्लस मायनस 3 मिनिटं तुम्हाला सांगितलेलं, तर तो तुमचा टाइम मॅनेजमेंट व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर तो तुम्ही मॅथ्स रिजनिंगला तुम्ही थोडंसं मॅनेज करू शकता किंवा काही पण. आता हे स्टॅटिक नाही. अगेन अगेन महत्वाची गोष्ट सांगतो मी, ही गोष्ट स्टॅटिक नाही. तुमचं असं असायला पाहिजे असं नाही, ठीक आहे. पण एक तुम्हाला आयडिया यावी म्हणून सर्वसाधारणपणे तुमचं स्पीड कसं असायला पाहिजे, तर 10 मिनिटात 20 प्रश्न असं व्हायला पाहिजे. आता हे सेक्शननुसार थोडंसं होऊ शकतं. जसं करंट वन लाईनर जास्त येतात, ठीक आहे. मग करंट करायला माझं 10 मिनिटात 20 प्रश्न, तर 10 म्हणजे करंट करायला मला याच्यापेक्षा कमी टाईम लागू शकतो. पण तेच जर मी थोडंसं सायन्सकडे वळलं तर मला थोडेसे 1-2 मिनिटं जास्त लागू शकतात. तर येस, हे बॅलन्सिंग तुम्ही करू शकता. बट आयडियली थोडंसं जर जे म्हणजे आपण प्रश्न अटेम्प्ट करताना एक टाईम चेक करत राहण्यासाठी एक आयडियली असा स्पीड तुम्ही ठेवू शकता, ठीक आहे. सो हे ऍडजस्टेबल आहे, प्लस मायनस 2 मिनिट 3 मिनिट, ठीक आहे, हे ऍडजस्टेबल आहे. सो हे तुमच्या स्वतःच बघायचं. आता हे मी तुम्हाला सांगितलेलं, पण हे असंच असेल का, असं नाही. तुम्ही स्वतःच बघायचं की मला कशाला किती मिनिट लागतो, ठीक आहे. काही लोक 10-12 मिनिटात मॅथ्स रिजनिंग जे करतायत, काही लोक 7-8 मिनिटातच करू शकतात मॅथ्स रिजनिंग. कोणाचा स्पीड कसा असतो, कोणाचा स्पीड कसा असतो, ठीक आहे. तर हे तुम्ही स्वतःहून ठरवा. सो मी तुम्हाला एक थोडंसं आयडिया दिलेली, कसं तुम्ही एक ओव्हरऑल टाइम मॅनेजमेंट यामध्ये करू शकता, ठीक आहे. सो यामध्ये पण लक्षात घ्या, 85 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. 40 ते 45 मिनिटं तुम्हाला सांगितलेले आहे. त्यामध्ये मग ओव्हरऑल जर विचार केला तर डबल स्पीड तुमचा अपेक्षित आहे, ठीक आहे. तर 10 मिनिटात जर मला ते चेक करायचं राहिलं तर 10 मिनिटात नाही, निदान 15 तरी व्हायला पाहिजे, ठीक आहे. 15 ते 20 प्रश्न असे 15 तर नाही म्हणेन, पण 18 ते 20 प्रश्न तुमचे असे व्हायला पाहिजे, ठीक आहे. तर असं तुम्ही एक टाइम चेक करू शकता. आता हा, एक मिनिट. हां, हे झालेलं. नंतर मग प्रश्न जर तुम्हाला समजत नसेल तर कीवर्डवरून उत्तर वगैरे पण निघायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया नंतर, ठीक आहे. नंतर मग यामध्ये लक्षात घ्या,
हे जे 85 मिनिटं असतात, 85 मिनिटामध्ये आपण जे 85 क्वेश्चन असते, ते 40 मिनिटामध्ये आपण अटेम्प्ट करायचे असतो जीएस मध्ये. यामध्ये 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या रोल प्ले करतात. कोणकोणत्या? कंबाईनमध्ये तुम्हाला स्पीड विथ ॲक्युरसी ह्या गोष्टी मेंटेन करायच्या असतात. ठीक आहे. राज्यसेवेमध्ये तसा विषय नसतो. 2 तास असतात, तर स्पीड आपण हळू-हळू सॉल्व्ह करू शकतो. बट कंबाईनमध्ये स्पीड विथ ॲक्युरसी ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या मेंटेन होणं आवश्यक आहे. आता स्पीड मेंटेन करताना कुठल्या चुका होऊ शकतात? ॲक्युरसी मेंटेन करताना कुठल्या चुका होऊ शकतात? त्यावरही मी बोलतो. बघा, तो स्पीड मेंटेन करताना कॉमन चुका कोणत्या होऊ शकतात? तुम्ही बरेच लोकं प्रश्न पूर्ण वाचत नाही. ठीक आहे. सो जसं आता एक एक्झाम्पल देतो. 2019 ला प्रश्न आलेला होता. 1915 च्या दरम्यान मुंबईच्या बेनिष्ठ सम्राट कोणाला म्हटले होते, अशा प्रकारचा काहीतरी प्रश्न होता. बऱ्याच लोकांनी तो काळच वाचलेला नाही आणि उत्तर जगन्नाथ शंकर शेठ मांडलेलं. ठीक आहे. काळ वाचलं असतं तर तुम्हाला समजलं असतं की फिरोजशाह माहीत आहे. ठीक आहे. तर स्पीड मेंटेन करायच्या चक्करमध्ये अशा कॉमन चुका होतात. ठीक आहे. तर प्रश्न पूर्ण वाचायचा, स्पीड जरी मेंटेन करायची असली तर प्रश्न तुम्ही स्किप करायचा नाही. प्रश्न पूर्ण वाचायचा. ठीक आहे. त्यामध्ये मग सत्य असं विचारलंय, असत्य विचारलेलं आहे, चूक विचारलंय, अचूक विचारलंय, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघायच्या. त्यासाठी तुम्हाला सांगितलं सत्य, असत्य, चूक याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? त्या प्रश्न सत्यमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, अचूकमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण असत्य विचारलं, चूक विचारलं, निगेटिव्ह स्टेटमेंट जेव्हा विचारले असतात, तर त्या प्रश्नाला मोठा गोळ करायचा. म्हणजे तुमच्या सबकॉन्शियसला कळतं की हा प्रश्न आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे. ठीक आहे. सो ही एक गोष्ट. नंतर मग स्पीडमध्ये मेंटेन करताना अजून एक गोष्ट होऊ शकते, प्रश्न नाही समजला डायरेक्टली स्किप करणे. नो, असं करू नका शक्यतो. प्रश्नाला म्हणायचं, ठीक आहे, "रुको भाई जरा सबर करो." ठीक आहे, असा प्रश्नाला म्हणायचं. सध्या ते हिंदुस्थानी बाबू जरा चर्चेत आहे. तर त्याचा हा डायलॉग आहे. ठीक आहे. "रुको भाई जरा सबर करो." प्रश्नाला म्हणायचं थोडंसं. म्हणजे तुम्ही नाही का त्या प्रश्नाला थोडंसं तिथे फोडू शकता किंवा ते काही कीवर्ड असतात त्याच्यावर लॉजिक वरून हे करू शकता, इलिमिनेट करू शकता. ठीक आहे. ऑप्शनची जुळवाजुळव करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. तो असं डायरेक्ट स्किप शक्यतो प्रश्न करायचं नाही. 1/4 मार्किंग आहे. पण ते योग्य तऱ्हेने तुम्हाला ते जमायला पाहिजे. ठीक आहे. नंतर मग अं, हां, हे राउंडविषयी मी ऑलरेडी बोललेलो आहे. ठीक आहे. तर जे काही तुमचा राउंड तुम्ही करत आहात, तर त्यामध्ये किमान उत्तरं टिक करा तुम्ही. याविषयी डिटेल मी ऑलरेडी बोललेलो आहे. तर हाही आपला पॉइंट कव्हर झालेला. सो ह्या तुमच्या चुका होऊ शकतात. स्पीड मेंटेन करताना ह्या चुका होऊ शकतात. याविषयी थोडंसं तुम्ही कॉन्शियस असायला पाहिजे. ठीक आहे. नंतर मग मेंटेन करताना मग कुठल्या चुका होऊ शकतात बघा. समजा आपण आवडीच्या विषयामध्ये आहोत. ठीक आहे. तर मला पॉलिटी खूप आवडतो आणि मग मी पॉलिटी हा विषय अटेम्प्ट करायला घेतलेला आणि मग ॲक्युरसी नाही मला पॉलिटिक्स सगळं म्हणजे पूर्ण बरोबर यायला पाहिजे. विषय काय होतो, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये करू शकता तुम्ही. बट थोडंसं स्लो स्पीडमध्ये करू शकता. पण कंबाईनमध्ये आपण ते ठीक आहे, ॲक्युरसी मेंटेन करायचं मग मी त्याच्यामध्ये रमत जातो. ठीक आहे, माझा हा प्रश्न बरोबरच यायला. मग मी ते प्रश्न 3-3 वेळा चेक करणार. भाई बट त्याच्यामध्ये तुमचं टाईम मॅनेजमेंट राहत नाही ना, मग तुमचं टाईमावर भान नसतं. बऱ्याच लोकांचं असं होतं. ठीक आहे, मग 30 मिनिटं झाले आणि 30च प्रश्न झालेले माझे. असं नको व्हायला. ठीक आहे. सो हे ॲक्युरसी मेंटेन करताना हा एक इश्यू होऊ शकतो. ठीक आहे. सो यामध्ये मग बरेचसे प्रश्न ॲक्युरसी मेंटेन करताना अजून एक गोष्ट होऊ शकते, की तुम्ही एखादा प्रश्न इगोवर घेऊन घेता. ठीक आहे, की हा प्रश्न मला यायलाच पाहिजे. मी फंडामेंटल खूप वाचलेला आहे. मला हा आठवायलाच पाहिजे. अरे नाही, भाई एक प्रश्न नाही आला तुला, जवळपास 99 प्रश्न तुमच्याकडे शिल्लक आहेत. ठीक आहे. तर प्रश्नाला वेटेज पण सारखंच आहे. ठीक आहे. तरी पण आपण त्या प्रश्नाला खूप जास्त महत्त्व देतो. तुम्हाला तो प्रश्न जरी बरोबर आला, ठीक आहे. तुमचा तो प्रश्न जरी बरोबर आला, ठीक आहे. तरी त्यावेळी तुम्हाला एका प्रश्नाला 5 मार्क मिळणार नाही. प्रश्न वर घेऊ नका. ठीक आहे. सो एकच तास आहे. सगळ्या प्रश्नाला सारखं वेटेज आहे. तर त्यामुळे त्याच हिशोबाने त्या प्रश्नाला तुम्ही टॅकल करायचा. ठीक आहे. सो ह्या 2 गोष्टी तुम्ही सांगितल्या, कॉमन जोगा सांगितलं तुम्हाला स्पीड मेंटेन करताना, ॲक्युरसी मेंटेन करताना. ठीक आहे. सो स्पीड मेंटेन करता येत नाही मग तुम्हाला ह्या गोष्टी मग तुम्ही कशा टाळू शकता? जर ते मग जे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं मी, ठीक आहे. एलिमिनेशन टेक्निक वापरा, ऑप्शनची जुळवाजुळव करू शकता, बऱ्याच गोष्टी करू शकता त्यामध्ये. भरपूर आहेत, भरपूर गोष्टी आहेत. त्या प्रश्न तुम्हाला डिस्कस केल्यावर ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी कळतील 19-20च्या. ठीक आहे. सो हे झालेलं आहे. नंतर यामध्ये तुम्ही लॉजिक पण वापरू शकता. भरपूर गोष्टी आहेत त्या. ठीक आहे. सो हे झालेलं आहे. ओके. ओव्हरऑल मी सगळे मुद्दे मी कव्हर केलेले आहेत. कशामध्ये? कंबाईनच्या स्ट्रॅटेजी बेसिकली यामध्ये टाईम मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट आणि स्पीड विथ ॲक्युरसी मेंटेन करताना. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.
तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवलेली, मी असं असं करणार, ठीक आहे. आणि ऍक्च्युअल पेपरमध्ये कोणकोणत्या गोष्टी होऊ शकतात, ठीक आहे, त्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या. ऍक्च्युअल पेपरमध्ये स्पीड विथ अॅक्युरसी मेंटेन करताना कोणकोणत्या चुका होऊ शकतात ते त्या गोष्टीवर बोललेलो नाही, ठीक आहे. आता पेपर तुमच्या हाती आला, लक्षात घ्या, पेपर तुमच्या हाती आला. बऱ्याच लोकांची सुरुवातीला अँझायटी खूप जास्त असते, खूप जास्त भीती असते, ठीक आहे. प्रत्येक ऍस्पिरंटची असते, किती हुशार असला तरी, ठीक आहे. तर ती अँझायटी थोडीशी कमी करण्यासाठी एक पद्धत तुम्ही वापरू शकता. सुरुवातीच्या अँझायटी म्हणतो मी, तुम्हाला जो विषय आवडतो तो विषय घ्या, फक्त त्या विषयामध्ये रमायचं नाही, ठीक आहे. की मला पॉलिटी आवडतो तर मी पॉलिटीला मग 15-20 मिनिटं करत बसणार, अर्धा तास करत बसणार, असं काही करू नका, ठीक आहे. सुरुवातीची अँझायटी कमी करण्यासाठी तुमच्या आवडीचा विषय पहिले सेक्शन घ्या. त्यामध्ये मॅनेजमेंट तुम्हाला करायचं असेल, मॅनेजमेंट थोडंसं म्हणजे टाइम चेक करायचं असेल, तर मग मी तुम्हाला टाइमचं कॅल्क्युलेशन सांगितलंय. 10 मिनिटामध्ये समजा पॉलिटिक्स जर अवघड प्रश्न असेल, थोडंसं 16-17 करा, ठीक आहे. तर असं काहीतरी करू शकता तुम्ही. सो हे झालेलं. सो सुरुवातीची अँझायटी कशी मेंटेन करायची, तर थोडंसं तुमच्या टप्प्यातला विषय घ्या, जेणेकरून तुमची अँझायटी कमी होईल. आता असं होऊ शकतं, तुमच्या टप्प्यातला विषय तुम्ही घेतलेला, टप्प्यातला तुम्ही विषय घेतलेला आणि विषय अवघड आलेला, ठीक आहे. तर मग तुमचा कॉन्फिडन्स लो होण्याची शक्यता असते, ठीक आहे. अवघड आला तर लो होण्याची शक्यता असते, ठीक आहे. यामध्ये दोन गोष्टी आहेत. जर तुमचा टप्प्यातला विषय घेतला आणि तुमची कॉन्फिडन्स लो झाला, स्वतःला आता हे इथे येतं तुमचं ओव्हरऑल पेपरमध्ये टेम्परामेंट मेंटेन कसं करायचं, ठीक आहे. टेम्परामेंट म्हणतो किंवा टेम्परामेंटलाच म्हणतात मराठीमध्ये मनाचे संतुलन तुम्ही कसे करायचे, ठीक आहे. सुरुवातीला समजा पॉलिटी घेतलेलं आणि पॉलिटीमध्ये अवघड प्रश्न आले, स्वतःला सांगायचं, भाई ये सिर्फ पॉलिटी सेक्शन है, ठीक आहे. याच्यामध्ये इतरही सेक्शन आहेत. पॉलिटी जर सेक्शन अवघड असेल तर याच्यातला नक्कीच दुसरा कुठला तरी सेक्शन सोपा असेल, ठीक आहे. कारण की पेपर हा बॅलन्स असतो, ठीक आहे. पेपर बॅलन्स करण्याचा प्रयत्न पेपर सेटर जनरली करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. सो जर क्वालिटी अवघड असेल, स्वतःला सांगायचं, नाही भाई दुसरा तो कुछ तो अवघड, दुसरं काहीतरी सोपं असेल, ठीक आहे. तर ते आपण स्वतःला सांगू शकतो. दुसरा सेक्शन अवघड आला तर सांगू शकतो, अरे यार तिसरा सेक्शन काहीतरी सोपं असेल, ठीक आहे. तिसराही अवघड आला तर मग असं होईल की मग अजून त्याच्यावर प्रेशर बिल्डअप होईल. तेव्हा स्वतःला सांगायचं, भाई ये सिर्फ पेपर मेरे कोई अवघड नाही आहे, सबका अवघड आहे, असं स्वतःला सांगायचं. सगळ्यांना सारखाच पेपर आहे, ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी आता जज करण्याचे फंदात पडू नये. शक्यतोवर तुम्ही पेपर जजच करू नका, ठीक आहे. पेपर ऐसा है आणि असाच यथाभूत जिसको बोलते, ठीक आहे. तर पेपर मी हा असाच अटेम्प्ट करायचा आहे, हेच तुम्ही डोक्यात ठेवायचं आहे. पेपर जर सगळा अवघड आला, ऑब्व्हियसली तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न आपले विद्यार्थी लोक करत असतात, ठीक आहे. म्हणजे तो कट ऑफच्या माध्यमातून होतो. पेपर जर अवघड असेल तर तो कट ऑफ तुमचा कमी येतो. पेपर जर जास्त सोपा असेल तर तो कट ऑफ तुमचा वाढू शकतो, ठीक आहे. हे तुम्हाला राज्यसेवेच्या सध्याच्या याच्यामधून अनुभवलं असेल, ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. सो बॅलन्स अप्रोच असतो. अशा माध्यमातून तुम्ही जर पेपरच्या वेळेस ह्या गोष्टी स्वतःला सांगत राहाल, ठीक आहे, तर नक्कीच तुमचं मनाचं संतुलन मेंटेन करायला हे होईल, ठीक आहे, फायदा होईल. आणि त्यामध्ये स्वतःला सांगत राहायचं, ते प्रश्न जरी अवघड आले तुमच्या टप्प्यातले नसले, ठीक आहे, तुमच्या टप्प्यातले नसले तरी पण माझा अप्रोच आहे, माझा अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच माझ्याजवळ आहे, तो मी इम्प्लिमेंट करू शकतो. त्याच्या माध्यमातून जे लोक मग जे प्रश्न डायरेक्टली स्किप करतात मला माहिती नाही म्हणून, तरी मी ते प्रश्न अटेम्प्ट करून माझ्या त्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह मार्क काढू शकतो, ठीक आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला पाहिजे, ठीक आहे. जेव्हा तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स असेल, तुमचं टेम्परामेंट लूज होणार नाही, ठीक आहे. याची दुसरी बाजू तुम्ही पेपर घेतलेला, ठीक आहे. पेपर आला आणि त्याच्याबरोबर तुम्ही पहिला सेक्शन घेतला, प्रश्न चिकार सोपे वाटले तुम्हाला, ठीक आहे. तुम्ही ओव्हर एक्साइटमेंट मध्ये त्या केसमध्ये पण तुमचे प्रश्न चुकायची शक्यता असते बरं. तुम्हाला सगळं सोपं वाटले तर, ठीक आहे. तर ते ओव्हर एक्साइटमेंट मध्ये पण तुम्ही जायला नको. त्यामध्ये पण तुम्ही स्वतःला सांगायला पाहिजे की हा पेपर सोपा आहे ना, किंवा हा सेक्शन सोपा आहे ना, दुसरा कुठला तरी सेक्शन अवघड असेल, किंवा सगळाच पेपर जर तुम्हाला सोपा वाटला ना, तर हा सगळ्यांना सोपा आहे, त्यामुळे कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी माझा अॅक्युरसी मेंटेन करेल. मी प्रश्न पेपर जसा आहे तसा अटेम्प्ट करेल. आणि त्याला म्हणतात ना, यथाभूत किंवा समतापूर्ण चित्ताने जर तुम्ही तो प्रश्न पेपर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो, ठीक आहे. आता प्रत्येकाचं समतापूर्ण चित्त होऊ शकतं का? नाही, थोडीफार एन्झायटी असते, पण त्याचं प्रमाण जास्त नको असायला. पेपर म्हटलं की एन्झायटी असणार, भीती असणार, पण त्याचं प्रमाण खूप जास्त नको असायला, जेणेकरून त्याचा परिणाम हा तुमचा, जर तुम्ही ओव्हर एक्साइटेड असाल तर त्याचा परिणाम तुमच्या सिली मिस्टेक मध्ये होऊ शकतो. जर तुम्ही खूप जास्त घाबरलेले असाल, त्याचा परिणाम तुमचा
त्याच्यामध्ये पण तुमच्या सिली मिस्टेक किंवा मग तुमचा अटेम्प्ट कमी करण्यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे. तर दोन्ही गोष्टी एक्स्ट्रीम टाळा. मध्यम मार्गाने चला. बुद्धाचा मार्ग आहे. मध्यम मार्गाने चला. ठीक आहे. याला म्हणतात बॅलन्स अप्रोच. काही जुने विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी ही गोष्ट रिपीट होऊ शकते. ठीक आहे. ठीक आहे. सुरुवातीच्या एक्झरसाइज सांगितले तुम्हाला, मनाचे संतुलन सांगितलेलं, बॅलन्स अप्रोच सांगितला आणि कॉमन चूक सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे सगळं झालं. ओव्हरऑल तुम्हाला मॅनेजमेंट सांगितलेलं मी पेपरचं. सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत कंबाईनच्या याच्यामध्ये. ठीक आहे. आता लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट अटेम्प्ट. सो जनरली ऑन एन एव्हरेज मी असं बघितलेलं की आता 1/4 अटेम्प्ट आहे. जर तुम्ही योग्य लॉजिक वापरलं तर तुमचा 90+ अटेम्प्ट जाऊ शकतो. ठीक आहे. आणि 90+ अटेम्प्ट मला असं पर्सनली वाटतं की 90+ तुम्ही अटेम्प्ट ठेवायला पाहिजे. ठीक आहे. प्रश्न पेपर कसा असला तरी तुम्ही काहीतरी लॉजिक वापरून ते 90+ अटेम्प्ट ठेवू शकता बरं. असं काही नाही. ठीक आहे. बट आता यामध्ये काही एक्सेप्शन असतात की यांचे 80-85 अटेम्प्ट करून पण चांगला स्कोर येतो. पण आपण एक्सेप्शन मध्ये आहोत का? हाही सगळ्यात तेवढा कळीचा मुद्दा आहे. त्यासाठी स्वतःला ओळखा. स्वतःचं अनुभव बघा. स्वतःचे तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व्ह करता, ॲव्हरेज पेपर सॉल्व्ह करत असाल, ठीक आहे. तर त्यासाठी स्व एनालिसिस तुमचं करणं फार अपेक्षित आहे. ठीक आहे. सो त्यानुसार तुम्ही ठरवू शकता. पण जनरली ज्या गोष्टी मी ऑब्झर्व्ह केलेल्या तर मोस्ट ऑफ द पोरांची तेवढी अॅक्युरेसी नसते. तर तुम्ही आयडियली 90+ अटेम्प्ट करा. पण तो 90+ अटेम्प्ट फक्त अटेम्प्ट वाढवायचा याच्यासाठी नाही. तर तुमचा अटेम्प्ट हा म्हणजे लॉजिकल असावा. ठीक आहे. असा रॅन्डम काही अटेम्प्ट करायचा नाही. सो हे सगळ्या गोष्टी झाल्या. आता मी तुमच्या कमेंट वाचतो. ठीक आहे. आता मला सांगा तुमचं जर काही असेल तर. ठीक आहे. थांबा. सर जमल्यास या सेशनमध्ये पुढील पेड सेशनमध्ये 10-15चा गॅप द्या. ओके. ठीक आहे. मनीषा मॅडम, पुढील पेड सेशनमध्ये 10-15 मिनिटाचा गॅप देऊ. अजून स्ट्रेस मॅनेजमेंट सांगितलं सर. सर एक्झाम मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना मध्येच कॉन्फिडन्स लूज होतो. याही विषयी बोललेलो मी. अशा वेळेस काय करावे? ठीक आहे. सर जसा जसा पेपर जवळ येत आहे तसं फोकस कमी होत आहे. ठीक आहे. फोकस कमी होत आहे. तुम्हाला सांगतो त्याच गोष्टी फोकस सोडा. डिस्ट्रॅक्शन फ्री माइंडवर तुम्ही जास्त फोकस करा. जेव्हा तुमचं डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड असेल ऑटोमॅटिकली तुमचं फोकस वाढेल. ठीक आहे. सो तुमचा फोकस कशामुळे लूज होतोय त्या गोष्टीकडे नोट डाऊन करा. ठीक आहे. त्यामध्ये मग तुमचं कुठल्या गोष्टीनुसार फोकस लूज होऊ शकतं त्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आणि त्याच्या माध्यमातून त्या गोष्टी दुसऱ्या दिवसाला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा. असंच तुम्ही ईच डे इम्प्रुव्हमेंट म्हणजे तुमची परीक्षा फक्त 26 फेब्रुवारीला नाही आहे. तुमची परीक्षा ही रोज होत आहे. ठीक आहे. तुम्ही रोजच्या परीक्षेत तुम्ही पास होणं फार आवश्यक आहे. ठीक आहे. रोजच्या परीक्षेत जेव्हा तुम्ही पास होणार तेव्हा तुम्ही शेवटच्या परीक्षेत चांगलं परफॉर्म करू शकता. हा एकंदरीत रिझल्ट असेल तो फक्त तुमच्या तेव्हाच्या परफॉर्मन्सवर नसेल. हा एकंदरीत रिझल्ट असतो. तर रोजच्या परीक्षेत तुम्ही पास व्हा. तुम्हाला नक्कीच शेवटच्या परीक्षेमध्ये चांगलं यश मिळेल. अजून या महिन्यामध्ये पेपर सॉल्व्ह केले तर चालतील की चालते का आणि किती करावे? या महिन्यामध्ये बघा म्हणजे तुम्हाला थोडंसं कॉन्फिडन्स कमी वाटत असेल किंवा माझी स्ट्रॅटेजी मला टेस्ट करायची आहे त्या गोष्टी करायच्या असेल तर तुम्ही पेपर सॉल्व्ह करू शकता. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, जर तुम्ही यामध्ये पेपर सॉल्व्ह करत असाल तर स्कोर बिलकुल काढायचा नाही. ज्या काही चुका झालेल्या, ठीक आहे, तर त्या चुका फक्त बघायच्या. ठीक आहे. की ह्या चुका का झालेल्या आहेत? थोडंसं माझं पाठांतर कमी पडतंय का? ठीक आहे. मग मी लगेच रिवाइज करून घेईल. पण त्या गोष्टी त्या टेस्ट पेपरच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स बिलकुल लूज होता कामा नये. ठीक आहे. त्या फक्त तुमच्या चुका इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही पेपर सॉल्व्ह करा. अदरवाईज नाही केला तरी चालेल. ठीक आहे. अजून ओव्हर थिंकिंग अबाउट द सिम्पल क्वेश्चन. येस, ओव्हर थिंकिंग अबाउट द सिम्पल क्वेश्चन. येस, यासाठी तुम्हाला सांगतो सिम्पल क्वेश्चन तुम्ही जर खूप जास्त विचार करत असाल तर स्वतःला सांगायचं ना भाई की या क्वेश्चनवर जर मी जास्त विचार करत बाकीचे माझ्याकडे एखाद्या प्रश्नावर जर मी जास्त विचार करेल तर बाकीचे माझ्याकडे 99 प्रश्न आहेत ना, त्यावर मी केव्हा विचार करणार? हे तुम्ही इमिजिएट स्वतःला सांगायला पाहिजे. इमिजिएट त्यामध्ये तुम्ही स्वतःचं मग काहीतरी टाइम लिमिट ठरवू शकता. 20 सेकंद, 30 सेकंद किंवा 1 मिनिट याच्यापेक्षा जास्त मी वेळ देणार नाही. ठीक आहे. तर हे मी स्वतःच्या अनुभवावर तुमची टाइम लिमिट ठरवू शकता. ठीक आहे. ओव्हर थिंकिंग तुम्ही असं टाळू शकता. काहीतरी होता तो. सर एमपीएससी मेन्स साठी कंबाईन सोबत किती स्कोर वाल्यांनी करावी? मेन्स साठी आणि कंबाईन सोबत किती लो स्कोर वाल्यांनी करावी? सर 60 स्कोर येईल त्यासाठी कोणते 4 सब्जेक्ट जास्त फोकस करावे?
हा, चार चार कुठले जास्त फोकस करावे तर कंबाईनसाठी तुम्हाला सांगतो पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि ज्योग्राफीमध्ये पण तुमचे टप्प्यातले प्रश्न येतात आणि अजून कुठलं तुम्हाला सांगितलं पॉलिटी इकॉनॉमिक्स ज्योग्राफी अजून एक महत्वाचा सब्जेक्ट आहे पॉलिटी इकॉनॉमिक्स ज्योग्राफी आणि हा हिस्ट्रीमध्ये पण तसे थोडेसे वेग प्रश्न येतात पण आता टप्प्यातले प्रश्न पडायला लागले बरं हिस्ट्रीमध्ये तर हिस्ट्री निग्लेक्ट करून चालणार नाही हिस्ट्रीमध्ये पण तुम्ही चांगला स्कोर करू शकता पण तुम्ही जर मेन फोकस करायचं असेल तर पॉलिटी इकॉनॉमिक्स ज्योग्राफी आणि थोडंसं सायन्सवर करू शकता सायन्सचे पण प्रश्न आता टप्प्यातले पडायला लागलेले ठीक आहे तर निग्लेक्ट करून चालणार नाही पण ह्या सब्जेक्टवर तुम्ही चांगला फोकस करू शकता करंटचे प्रश्न थोडेसे वेग येतात ठीक आहे थोडेसे बाहेर येतात ठीक आहे अजून अजून काय आहे ठीक आहे विठ्ठल समजलं 60+ स्कोर येईल त्यासाठी हा 60+ स्कोर जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर हे लक्षात घ्या तुम्हाला फक्त म्हणजे बाकी सब्जेक्ट निग्लेक्ट करून चालणार नाही आणि चार सब्जेक्ट जास्त फोकस केला की माझं 60+ येईल नो 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 तुम्ही तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट पण थोडासा फोकस करावा लागेल बरं ठीक आहे ऍव्हरेज स्कोर काढण्यासाठी ठीक आहे चार चार सब्जेक्टवर फोकस करा ठीक आहे बाकीचं थोडंसं कमी जास्त करा पण तुम्हाला 60+ पाहिजे असेल तर तुम्हाला ते करावं लागेल ठीक आहे इव्हन तुम्हाला मॅथ्स रिजनिंगवर पण वेळ द्यावा लागेल मी आता मॅथ्स रिजनिंगचं म्हणजे माझं तर असं होतं की मॅथ्स रिजनिंगचं मी आता इव्हन कंबाईनसाठी पण करत नाही राज्यसेवेसाठी पण मी तेवढं करत नाही कारण की माझं ते थोडंसं राज्यसेवेमध्ये कॉम्प्रिहेन्शनवर पण चांगली कमांड आहे आणि मॅथ्स रिजनिंग जेवढे काय आले तर बऱ्यापैकी मी काही प्रश्न अटेम्प्ट करू शकतो ठीक आहे सो तेवढा कॉन्फिडन्स असल्यामुळं आणि जीएसचा पण बऱ्यापैकी स्कोर येत असल्यामुळे थोडंसं त्यामध्ये माझं मी कव्हर करतो अगेन हा तुमचा व्यक्तिमत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला काय योग्य ते तुम्हाला समजायला पाहिजे ठीक आहे अजून सर माझे 8 ऑक्टोबरला टार्गेट आहे स्टडी नियोजन कसे असावे हे लई मोठं म्हणजे दूरचं नियोजन आहे ते आपण बोलूयावर अजून याच्यावर सेपरेट सेशन आहे 8 ऑक्टोबर कंबाईन साठी सोबत सर हा अभि म्हणतो सर एमपीएससी मेन्स साठी आणि कंबाईन सोबत किती स्कोर वाल्यांनी करावे बघा माझं स्पेशली म्हणणं आहे की तुम्हाला पहिले ठरवावं लागेल की तुम्हाला कुठली परीक्षा पहिले तुम्हाला फोकस करायची आहे कंबाईन करायची आहे की राज्यसेवा करायची जर तुम्ही फॉर एक्झाम्पल ऐका थोडंसं रिअल केस स्टडी ऐका ठीक आहे तुम्ही कंबाईन आणि राज्यसेवा असं पॅरलली करत आहे ठीक आहे राज्यसेवा मेन्स आणि कंबाईन तुम्ही पॅरलली करत आहे समजा तुम्ही कंबाईन पर्यंत डिसाईड केलेलं की मी राज्यसेवा सॉरी त्या दोघी याला कॉमन असणारा किंवा मग कंबाईनवर सध्या फोकस करतो मग 26 फेब्रुवारी नंतर राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करेल ठीक आहे सो त्या केसमध्ये असं होईल की तुम्हाला त्यानंतर राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करायला किंवा जो काही वेळ मिळेल तो फार कमी असेल ठीक आहे आणि त्या पिरियडमध्ये जे काही नवीन टॉपिक ऑलरेडी ऍड झाले आणि राज्यसेवेचा सिलेबस वास्ट आहे त्यामुळे त्या पिरियडमध्ये तुमचं ते होणं फार म्हणजे शक्यता कमी आहे त्यासाठी मी नेहमी सांगतो की तुम्हाला कुठलं फोकस करायचं ते पहिले ठरवा ठीक आहे जर तुम्ही राज्यसेवा फोकस करत असाल तर मग कंबाईनला तुम्ही 8-10 दिवस दिले तरी पुरेसे आहे ठीक आहे पण बाकीच्या काळामध्ये राज्यसेवेचा इतर सिलेबस तुम्ही करू शकता ठीक आहे तर असं एक बघा तुम्हाला काय पटतं तरी ठीक आहे पण तुमचा तो तेवढा वेळ मिळणार नाही तुम्हाला जर 26 फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि 8-9 मे म्हणजे 2-2.5 महिनेच मिळणार तुम्हाला जास्त नाही मिळणार सो कंबाईन नंतर जर तुम्ही राज्यसेवा मेन्सवर फोकस करत असाल तर आणि त्या पिरियडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करणे आणि त्याच्यावर कमांड मिळवणे हे म्हणजे लईच म्हणजे चॅलेंजिंग टास्क होऊन जाईल बरं तसे जर आता जर विचार केला तर फार कमी वेळ आहे ठीक आहे अजून काय म्हणताय सर ओके सर राज्यसेवा झालेल्या लेक्चर सीसॅटचे पाठवता का सर कोणते पुस्तक वाचायचे ते पण सांगा राज्यसेवा झालेलं लेक्चर सीसॅटचे नागेश तुम्ही पेड बॅचला आहे ना नागेश तुम्ही पेड बॅचला आहे आय थिंक सो तर तुम्हाला ते मी ड्राईव्हची लिंक दिली आहे तिथे तुम्ही सीसॅटचे लेक्चर आहे ठीक आहे सर मला राज्यसेवा 2016 आहे मी आता काय करू ठीक आहे तर हे तुम्ही ठरवा तुम्हाला कुठल्या परीक्षेवर फोकस करायचा आहे जर राज्यसेवेवर तुमचा फोकस असेल तुम्ही राज्यसेवा मेन करू शकता पण जर तुमचा कंबाईन फोकस असेल तर कंबाईन करा फोकस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट मॅन ठीक आहे फोकस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट तुम्हाला कुठली परीक्षा फोकस करायची आहे ठीक आहे कारण की इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर प्रिलिम स्कोअर जर तुमचा राज्यसेवेचा स्कोअर जर तुम्हाला राज्यसेवेचा जर तुमचा स्कोअर हा कमी जरी असला पण तर प्रिलिमचा स्कोअर तुमचा काहीही येऊ तुमची प्रिलिम झाल्यानंतर तुम्ही राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करणं अपेक्षित आहे कारण जो नंतर टाइम मिळतो ठीक आहे प्रिलिम्स आणि राज्यसेवा मेन्सच्या मध्ये ठीक आहे तुम्ही पास झाला पुढच्या वेळेस समजा तुम्ही पासही झालेला आणि जो टाइम मिळेल त्या पिरियडमध्ये थोडंसं अवघड होतं इम्पॉसिबल म्हणत नाही मी इम्पॉसिबल हे शब्द वापरत नाही पण थोडंसं अवघड होतं तुम्ही त्या गोष्टींचं एकंदरीत कव्हर करायला आणि त्या गोष्टीवर कमांड मिळवायला अजून
राज्यसेवा फोकससाठी स्ट्रॅटेजी सांगा. GS 1 आणि 2 डिकोडेड सिलेबस ग्रुपला टाका. राज्यसेवा सीसेट रेकॉर्डिंग फीज किती आहे? ठीक आहे. निखिल, सीसेट रेकॉर्डिंग फीज त्याची 400 आहे. ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे. आणि राज्यसेवा फोकससाठी स्ट्रॅटेजी सांगा. हे आपण त्याच्यावर सेपरेट सेशन होईल. GS 1, 2 आणि GS 4चा डिकोडेड सिलेबस टाका. ठीक आहे. मी जर माझ्याकडे असेल तर टाकतो मी सगळ्या याचा लिहिलेला नव्हता, पण तो अर्धवट लिहिलेला आहे काही, तर त्यामुळे तो जर मी पूर्ण लिहिल्यास तर तो शेअर करेल. सर, राज्यसेवा आणि कंबाईनचा क्वेश्चन मध्ये काय डिफरन्स आहे? कंबाईन मध्ये बेसिकली कंबाईन ही परीक्षा ही एका तासाची परीक्षा आहे आणि जो पेपर सेट करतो किंवा जे आयोग आहे त्याला ह्या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. एका तासामध्ये प्रश्न लोकांना जर 10-100 प्रश्न अटेंड करायचे असेल तर प्रश्न पण ते वन लाईनर स्वरूपाचे असतात, फॅक्च्युअल स्वरूपाचे असतात. तर राज्यसेवेमध्ये तुम्हाला जास्त लॉजिक वापरावं लागतं. ठीक आहे. तर हा थोडासा फरक असतो. ठीक आहे. राज्यसेवेमध्ये काही ठिकाणी तुम्हाला विचार करून करावा लागतात. सो हा एक फरक पडतो बरं का. तर हे तुम्ही बघू शकता तुम्ही जर प्रश्न वाचले तर. सर, राज्यसेवेत नागेश टोंपे, तुम्ही बॅचला नाही आहे ना, तर तुम्ही बॅचला ऍडमिशन घेतली तर तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळेल सीसॅटचा. सर, राज्यसेवेवर फोकस आहे, मला फक्त राज्यसेवाच करायची आहे. हा, तर मग तुम्ही राज्यसेवा मेनचा अभ्यास चालू करा. गणेश म्हणतोय. ठीक आहे. तर राज्यसेवा मेनचा तुम्ही अभ्यास चालू करू शकता आणि त्याचं सेपरेट मी सेशन घेईल बरं. सध्या म्हणजे कामात असल्यामुळे ते झालेलं नाही ते सेशन. ते सेशन मला करायचं आहे. त्यावर मी एक सेपरेट सेशन करेल. अजून सर, पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम चालू करणार आहे का अपकमिंग एक्झामसाठी? याचा विचार नाही करत सर मी, कारण की बेसिकली मला बाकी दुसरं प्रोग्राम करायला सध्या वेळ नाहीये. ऍक्च्युअली ह्या कंबाईनचा पण मी करणार नव्हतो, पण बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती सर करा करा म्हणून. त्यामुळे मी ते हे किमान 2019 आणि 20 चे पेपर, हे 2 पेपर तुमच्या सोयीसाठी, तुमचं थोडंसं एक 4-5 मार्क वाढण्यासाठी हे सेशन केलेलं आहे. ठीक आहे. अदरवाईज बाकी मला अजून पण म्हणजे राज्यसेवा मेन्सचा पण अभ्यास आहे आणि मागच्या इंटरव्ह्यूचा पण अभ्यास असल्यामुळं मी त्या गोष्टी सध्या टाळत आहे. ठीक आहे. पर्सनल मेंटरशिप, सर मी तुम्हाला पर्सनली भेटू शकतो का? पर्सनली मी अमरावतीमध्ये राहतो सर. पुणेमध्ये असताल तर नाही, अमरावतीमध्ये राहतो मी. ठीक आहे. अजून पर्सनल मेंटरशिप नाही, सध्या माझ्या डोक्यात नाहीये. नंतर बघू म्हणजे थोडंसं फ्री झाल्यावर. अजून सांगा. ठीक आहे. थांबायचं इथे. ओके. आय थिंक सो तुमचे बऱ्यापैकी प्रश्न झालेले. थँक यू सरजी. राज्यसेवा GS4 GS1 साठी बॅच घेणार असेल तर नक्की सांगा. बॅच सर नाही, मेरे को मतलब थोडासा टाइम कम आहे अभी, तर त्यामुळे मी त्या गोष्टी टाळतोय. आणि कसं होतं, ठीक आहे तुमची रिक्वेस्ट येते, चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवताय, ती गोष्ट बरोबर आहे. बट असं नको व्हायला की तुम्ही रिक्वेस्ट करताय आणि मी तुम्हाला म्हणजे असं घाईघाईमध्ये मग काही पण मटेरियल देतोय, असं नको व्हायला. ठीक आहे. तर त्या गोष्टी मी प्रकर्षाने टाळतो. माझा प्रयत्न असतो की मी जे काही देतो ते बेस्ट देतोय. म्हणजे बरेच विद्यार्थी आता सीसॅटची ज्यांनी बॅच केलेली आहे, तर त्या विश्वासाने येतात की सरांचं कंटेंट थोडंसं चांगलं आहे, त्यामुळे मग सरांची कंबाईन पण बघूया. ठीक आहे. तर त्यामध्ये पण माझा प्रयत्न असतो की चांगला देण्याचा. तर तुम्ही म्हणजे असं तुमची रिक्वेस्ट येते आणि त्यामुळे मग मी काय घाई-गडबडमध्ये काही पण म्हणजे असं करू शकतो बरं का मी, पण तसं करणार नाही मी. तेवढी नैतिकता मी पाळतो. अजून केला होता का सेल्फ स्टडी? क्लास लावला होता का की सेल्फ स्टडी केला? मी सेल्फ स्टडी केला. फक्त इकॉनॉमिक्सचा क्लास केला होता. त्यामध्ये पण खूप 4 महिने गेलेले. जो सिलेबस 4 म्हणजे 1-2 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये संपू शकत होता, त्या गोष्टीला क्लासमध्ये 4 महिने गेले. त्यामुळे मग मी क्लास लावणं प्रकर्षाने टाळलं आणि मोस्टली सेल्फ स्टडीवर माझा फोकस होता. ठीक आहे. आणि हे माझ्या सिनियरने थोडंसं मला त्याविषयी गाईड केलं. माझा मित्र त्यांनी मला त्याविषयी थोडंसं कल्पना दिलेली. क्लासमध्ये जास्त टाईमपास होऊ शकतो म्हणे. त्यापेक्षा तू स्वतःहून जर केलास तर थोडंसं तू तुझ्या स्पीडनं जास्त जाऊ शकतो म्हणे. तर तेव्हा मी थोडीशी डिसिप्लिन पण मेंटेन केली आणि थोडंसं माझ्या स्पीडने अभ्यास केल्यामुळे तो बऱ्यापैकी पटापटा झालेला. ठीक आहे. अजून सर बुक लिस्ट पाठवता का सर? कुठल्या याची? नागेश सर, सीसॅटची कसली? नागेश, बुक लिस्ट कसली पाहिजे तुम्हाला? राज्यसेवा, हा चालेल. बुक लिस्ट आहे ना रे, अवेलेबल आहे ना, भरपूर बुक लिस्ट आहे. प्रसाद चौगुले सरांची आहे, आशिष बारकुल सरांची आहे. मला आशिष बारकुल सरांची थोडीशी मस्त वाटते, छोटीशी आहे. शेअर करतो मी. ठीक आहे. माझी पर्सनल असेल तेही करतो, त्यामध्ये काही व्हॅलिडेशन तेही करतो. हा, राज्यसेवेचं तुम्ही सुरुवात करत असाल, एमपीएससीचा अभ्यास तुम्ही सुरुवात करत असाल, तर या पुस्तकाने सुरुवात करा. असा एक माझा व्हिडिओ आहे छोटासा. ठीक आहे. 10 मिनिटाचा आहे वाटते. तर त्यामध्ये मी ते डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. ओके. माझा युट्यूबला बघा तुम्ही, तुम्हाला कळेल ते. ठीक आहे. पुढील वाटचालीस शुभेच्छा. थँक्यू एसपी. थांबूयात आपण इथे. याच्यानंतर आपलं कंबाईन पेड बॅचचं लेक्चर आहे. ठीक आहे.
तर 6 वाजता चालू करूया आपण ते. ठीक आहे. थोडंसं तुम्ही पण रस घ्या. येस, थँक्यू पूर्वशी. येस, थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग. थांबूयात आपण इथे. येस, ठीक आहे. 6 वाजता आपण आपलं सेशन घेऊया. ज्यांना कोणीतरी विचारत होतं कंबाईनच्या बॅचच्या विषयी. तर बघा, कंबाईन विषयी ऑलरेडी मी ग्रुपला पण टाकलं, तरी पण सांगून देतो. कंबाईन मध्ये आपण काय करणार आहे, 19 आणि 20चा पेपर यामध्ये मोस्टली आपण जे अननोन प्रश्न टॅकल करण्याचे तुमचा अप्रोच, तुमच्या स्पीड वाढवण्याची काही गोष्टी असतात, त्या गोष्टीवर आपण बोलूया. तुमची अॅक्युरेसी वाढवण्यावर आपण बोलूया. ठीक आहे. नंतर मग जे तुमचं पाठांतराच्या माध्यमातून स्पीड वाढेल, पण जे बाकीचे प्रश्न असतात ते अननोन प्रश्न टॅकल करण्याचे अप्रोचेस. ठीक आहे. किंवा मग तुम्ही लॉजिक कसं लावू शकता. ठीक आहे. किंवा मग जे ऑप्शन्स असतात मॅथ्स रिझनिंग मध्ये म्हणा किंवा मग जीएस मध्ये म्हणा, ऑप्शनवरून पण तुम्ही योग्य उत्तरापर्यंत कसे पोहोचू शकता. तुमचं 50-50% मध्ये कन्फ्युजन असेल, त्या प्रश्नामध्ये योग्य उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकता, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये कव्हर करणार आहे. ठीक आहे. म्हणजे डिटेल डिस्कशन असणार आहे. तुम्ही सीसॅटच्या विद्यार्थ्यांना विचारू शकता, सर 17 आणि 18 पण घ्या ना. सो मी वेळ अभावी ह्या गोष्टी करत नाहीये. माझी इच्छा होती 17-18 जसं आपण सीसॅटला 5 पेपर घेतलेले तसं हे पण करायचं. पण तुम्हाला ह्या 2 पेपरमध्ये खूप जास्त मिळेल, खूप जास्त तुम्हाला गोष्टी कळतील. ठीक आहे. सो ते ते ह्या 2 पेपर मला तरी वाटतं सफिशियंट आहे. सो आपण त्या इनफॅक्ट हे जे 2 सेशन जर तुम्ही केले चांगले, तर तुम्हाला इव्हन स्वतःचा अॅनालिसिस तुम्ही स्वतः करू शकणार 17-18चं. हे मी तुम्हाला सांगू शकतो. अजून? सर ॲटलास यूज करायला लागेल का जिओवर? हां, करा की. ठीक आहे. आवश्यक आहे. मॅप रीडिंगवर प्रश्न येतात. करू शकता. किंवा मग पुस्तकात मॅप्स वापरू शकता. काही प्रॉब्लेम नाही. एवढा काही विषय नाही. जास्त काही हे होत नाही त्याचा. पुस्तकातले पण मॅप्स वापरू शकता. ठीक आहे. ठीक आहे. या मग सगळ्यांनी 5:45ला आपण घेऊया ते. 5:45 किंवा 6 वाजता. सर राज्यसेवा कट ऑफ नो, नो कट ऑफ विषयी मी बोलत नाही. हां, राज्यसेवा प्रिलिम 19 जूनसाठी जीएस लॉजिक पेड बॅच घ्या सर. हां, तर 19 जूनसाठी जीएस पुढे बघू दे. सध्या काही प्लॅन नाहीये. सध्या हेच तर म्हणजे भरपूर लोकांनी रिक्वेस्ट केली त्यामुळे आपण कंबाईनची बॅच घेतोय. नाहीतर म्हणजे मला यायला पण वेळ नव्हता. ठीक आहे. तर याच्यावर बोलूया. सध्या वेळ आहे त्या गोष्टीला, तर तुम्ही ते करा. ठीक आहे. नंतर आता फक्त रीडिंग करावं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन नाही. का पीओक्यू नाही. तर पीयू करा ना. दोन्ही करा. प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर उलट भर द्या. कारण की त्याच्या माध्यमातून तुम्हाला पॅटर्न कळेल. एक तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत जाण्याची तुम्हाला स्ट्रॅटेजी समजेल. ठीक आहे. आणि क्वेश्चन पेपर पण बघताना 17 नंतरचे बघा. थोडंसं 17 अगोदरचा पॅटर्न वेगळा आहे. करंट अफेअरचा अप्रोच कसा असावा? ओके. तर प्रत्येक सब्जेक्ट वाईज थोडंसं वेगळं बोलेल मी. त्यावेळेस आपण कंबाईनसाठी वेगळं सेशन करूया. प्रत्येक सेशनवर. त्यासाठी तुम्ही एक काम करा ना, सिंपल गोष्ट आहे तुम्हाला. हे बघा ऐका. इकॉनॉमिक्सचं जे आपलं एनालिसिस आहे ना, ते ऐका. बारकाईने बघा आणि तसं एनालिसिस जर तुम्ही स्वतः करू शकत असाल, त्या माध्यमातून तुम्हाला ऑब्व्हियसली बात आहे, तुम्हाला त्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील. ठीक आहे. आणि जे आपण कंबाईनचे बॅच करतोय ना, तर त्यामध्ये जे करंटचे प्रश्न आहेत, त्यामध्ये आपण त्या गोष्टी अप्रोच डिस्कशन करूया. ठीक आहे. अजून? सर प्रीला 230 आहेत म्हणजे काय करू? सर तुम्हाला ह्या गोष्टीवर मी ऑलरेडी बोललेलो आहे. इररिस्पेक्ट तुमचा फोकस काय आहे? फोकस जर तुमचा राज्यसेवा असेल, तर तुम्ही तुमचा प्रिलिम्स स्कोर काही असू द्या, तुम्ही मेन्सला अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. फोकस लय महत्वाचा आहे. कुठल्या गोष्टीवर तुम्ही फोकस करता. अजून? ठीक आहे. थांबूयात आपण इथे. बऱ्यापैकी सगळ्यांचे प्रश्न, भरपूर प्रश्न आपण घेतलेले. कारण की आता आपल्याला परत 6 वाजता दुसरी कंबाईनचं लेक्चर घ्यायचं आहे. ठीक आहे. थँक सो मच एव्हरीवन फॉर जॉइनिंग. या. चला. बाय-बाय. टेक केअर. ऑल द बेस्ट एव्हरीवन. चांगला अभ्यास करा. चांगला शिस्तीत अभ्यास करा आणि चांगला डिस्ट्रॅक्शन फ्री माइंडने अभ्यास करा. धन्यवाद.